नमस्कार. मराठी माय बोलकथा या आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे. वर्ष 1985चा उत्तरार्ध. एक शांत गाव सांदिवली, जिथे झाडे आणि गवताचा हवा असलेला निसर्ग होता. गावाला आसपास जंगली प्रदेश होता आणि तिथे जाणे खूपच कमी लोक आवडत. या गावात एक जुने वाडा होता, जो काही वर्षापासून बंद पडलेला होता. वाड्याचे मालक म्हणजे कुटुंबाचे एक मोठे नाव चिंतामण आपटे. या कुटुंबाच्या दृष्टीने ते वाडा म्हणजे एक ऐतिहासिक ठिकाण होतं. काही वर्षापूर्वी वाड्याच्या मालकांच्या कुटुंबातील एक सदस्य अचानक गायब झाला. त्याच्या गाहणात येणाऱ्या आवाजांनी आणि विचित्र घटनांनी त्या वाड्याला एक दुष्ट ठिकाण म्हणून ओळखले दिले. त्यामुळे गावकऱ्यांनी तिथे जाऊन राहणे बंद केले. एके दिवशी 23 वर्षाचा समीर शंकर, एक शाळेतील शिक्षक, आपल्या शिक्षकी जीवनात नवा टप्पा गाठून एका कुटुंबाच्या वाड्यात काही महिन्यापूर्वी राहायला गेला. त्याने ऐकले होते की तो वाडा एक अज्ञेय आणि भूतिया ठिकाण आहे, पण त्याने त्याची महत्त्वाची कामे आणि त्याच्या कामाच्या मध्ये लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. समीर आणि त्याच्या पत्नी सुषमा त्यांनी वाड्यात थांबायचं ठरवलं. सुरुवातीला सर्व काही शांत आणि सामान्य वाटत होतं, पण जसजसं वेळ जाऊ लागला तसतसा वाड्याच्या आतल्या रहिवाशांच्या हालचाली वाढल्या. समीरने आधी हे इग्नोर केलं, पण त्याच्या मनात एक दाट संशय निर्माण झाला. पहिली विचित्र घटना रात्री उशिरा घडली. समीर आणि सुषमा हॉटेलच्या गच्चीवर पोहोचले होते आणि ते एका शांत वातावरणाचा अनुभव घेत होते. त्याचवेळी गच्चीच्या एका कोपऱ्यातून एक विचित्र आवाज आला. धडक धडक असं आवाज ऐकून समीर गडबडला. त्या आवाजाचा स्रोत शोधत तो गच्चीवरून खाली वाड्याच्या आतील भागाकडे गेला. गडबड होत होती, पण त्याला काहीही समजलं नाही. वाड्याच्या आवारात वावरणारे असंख्य उंदीर, छोटी छोटी छायाप्रतिबिंब असणारी झाडे आणि ढगांनी घेतलेली एक थंड संध्याकाळ समीरला एक भयानक थरकाप देत होती. त्याच्या मनात एक आवाज घुमत होता, असा शांत वाडा म्हणजे केवळ शापित आहे. पुढच्या काही आठवड्यात समीरने आणखी काही विचित्र गोष्टी अनुभवल्या. प्रत्येक रात्री त्याला खिडकीवर एक पारदर्शक चेहरा दिसायला लागला. एक सकाळी सुषमा निघून गेली. ती निघून गेल्यामुळे समीर अजूनच अस्वस्थ झाला. त्याने गावातील एका वृद्ध स्त्रीकडून ऐकलं की वाड्यात जे काही घडतं ते असं नाही की ते सर्व काही रात्रभर होईल. हे आवाज, छायाप्रतिबिंब आणि घोळायला असलेल्या गोष्टी ऐकून त्यांच्या मानसिक स्थितीला वळण देत होत्या. समीरने त्या विचित्र ठिकाणाच्या खोलीत जाऊन त्या घातक गोष्टींचा सामना करण्याचा निर्णय घेतला. शंका आणि भीतीच्या अंधारातून त्याला एक असामान्य ऊर्जा मिळाली. त्याच्या हातात एक पुराणा पुस्तक होता. त्याने ते पुस्तक उघडून वाचायला सुरुवात केली आणि त्याचवेळी वाड्याच्या आतील कड्या आपोआप तुटल्या. घुबडांचा आवाज आणि अंधार या सगळ्या घडामोडींनी समीरला दचकवलं. एक दिवस त्याने समजून घेतलं की वाड्यातील पिळवणूक वाचवण्याची एकच उपाय आहे, त्या शापित आत्म्याला त्याच्या स्थितीतून मुक्त करून त्याला शांत करण्याचा. त्याने रात्री एका पवित्र विधीचा आरंभ केला. दारुण चुकांच्या थांबवण्याच्या परिणामस्वरूप वाड्यात सर्व काही शांत होईल अशी आशा होती. प्रसन्न संध्याकाळी समीरच्या मनात एक धडकणारी धुंद जागृती झाली आणि वाड्याचा ध्वनी शांत झाला. वाडा पूर्णपणे नवा जीवन घेऊन समोर उभा राहिला. समीरच्या मनात एक प्रश्न होता, कधीपासून ही शापित आत्मा त्यांच्या शोकात वावरत होते. अशा एका भयकथेत जो वाडा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी त्याच्याशी झुंजताना आपली कथा साकारतो, तो आपला धाडसी आढळतो. कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.